नमस्कार मित्रांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेत कम्मालीचा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, आता अर्णव आणि ईश्वरी दोघांनीही माती खाल्लेली आहे. दोघांनीही त्यांच्या पद्धतीने खोटं सांगून आता सगळ्यांनाच कळलेलं आहे की हे नेमके डेटवर गेले होते की कुठे गेले होते, कारण दोघांनीही वेगवेगळी उत्तरं दिलेली आहे. आणि ईश्वरी त्याच्यामुळे प्रचंड रागवलेली आहे, कारण अर्णवने तिला खूप गुस्सा आणून दिलेला आहे. त्यामुळे ती आता रागाच्या भरात इतक्या जिलेबा तळत आहे. आणि आता अर्णव तिला चिडवत आहे की मिसिंदोर, तू माझं डाएट खराब करण्यासाठी जिलेब्या तळत आहेत ना. तेव्हा ईश्वरी त्याला बोलते की नाही अर्णव सर. तर नंतर तिला असं वाटतं की ठीक आहे, जाऊ दे, अर्णव सर माझं काही ऐकून घ्यायला तयार नाही ना भडकूचंद. तर ती बोलते हो, मी तुमचं डाएट खराब करण्यासाठीच इथेही जिलेब्या तळत आहेत. तर मित्रांनो, अगदी यांची भांडणं सुद्धा पाहायला इतकी मजा येते ना. किती भांडतात या 2 मिनिटासाठी एकत्र आले की एकमेकांच्या नजरेत पाहून असं वाटतं की आता बापरे किती छान. नंतर 2 सेकंदात लगेच भडकूजन मिसिंदर, भडकूजन मिसिंदर. बापरे, काय नाही, यांच्या भांडणाला ना काही तोडच नाही, म्हणजे यांच्या जोडीलाच तोड नाही. खतरनाक जोडी आहे. जिथे प्रेम तिथे भांडणं तर असणारच ना मित्रांनो. तर यांची भांडणं सुद्धा खूप क्यूट असतात. तर आता इकडे अर्णव सुद्धा जिलेबी खात आहे. तर इकडे आता आपल्याला असं पाहायला भेटतंय की आता हे दोघे जण राकेशला जळवण्यासाठी इतका प्रयत्न करत आहेत. दोघे जण मस्तपैकी एकमेकांकडे पाहून हसताय काय, एकमेकांच्या हातात हात घेताय काय. तर आता सगळेजण खूप आनंदी आहेत, सगळेजण नाश्ता करत आहेत आणि हे दोघे जणही तिथे नाश्ता करण्यासाठी आलेले आहेत. मात्र अर्णव नाश्ता करायला बसणार तेवढ्यात ती फुसफुस नागिन. अरे काय यार, तुला काही कामदाम आहे का नाही ग बाई. हा, दोघे जण बिचारी एकत्र यायला लागले की आलेच मध्ये नागिनीसारखी फसफस करीत. ती लावण्या मूर्ख बिंडोक डोक्याची आली लगेच थोबाड घेऊन, कारण तिलाच दोघांना वेगळं करायचं ना. त्यामुळे तिला आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांपासून दूर कसे राहतील यासाठी ती आता आली, अर्णवला घेऊन गेली दुसरीकडे, बसली त्याच्यासोबत, झाली त्यांची मीटिंग सुरू. आता आपण मामा इतका म्हणजे ना, मामाचं कॅरेक्टर आय लाईक दिस मामा. किती क्यूट आहे मामा यार. मामाची कॉमेडी म्हणजे खतरनाक कॉमेडी आहे. मामा खूप क्यूट आहे यार. तर आता इकडे राकेश सुद्धा असा चिडून देत आहे ना हटकून की हे दोघे जण एकत्र बसले ना की यांना काही आठवतच नाही, काही सुचतच नाही. यांची मीटिंग म्हणजे दिवसभर चालते असं तसं. मात्र ईश्वरी जेलस फील होत आहे बरं का मित्रांनो. शेवटी आता ईश्वरीचा नवराच आहे अर्णव, आणि एखादी दुसरी परस्त्री आपल्या नवऱ्या शेजारी बसते म्हटल्यावर कोणतीही बायको जेलस फील करणारच ना. तर आपली ईश्वरीला सुद्धा जेलस फील होत आहे की ही बाया माझ्या नवऱ्यासोबत एवढी चिपटूक का बसलीये. बरोबर मित्रांनो, जेलस फील झालंच पाहिजे, कारण हीच तर प्रेमाची सुरुवात आहे. तर मित्रांनो, आता इकडे आता पॉडकास्टवाले सुद्धा आलेले आहेत, कारण अर्णव आणि ईश्वरीचा त्यांना पॉडकास्ट घ्यायचा आहे. आणि हे सगळं नियोजन आकाशने केलेलं आहे. पण आकाशने केलेलं असं मला वाटते, पण या सगळ्यामागे लावण्या, वल्लरी मामी आणि राकेश या तिघांचाही हात आहे असं मला वाटते, कारण त्यांची चेहरे पाहून ते एकदम असे नाही का हसतायत काय वगैरे वगैरे. त्यांना असं वाटतं की ईश्वरी आणि अर्णव आता यांना ईश्वरीला काही पॉडकास्ट देता येणार नाही आणि त्यांची उत्तरं चुकतील आणि त्यांचं मिसमॅच कसं आहे हे आपल्याला दाखवून देता येईल. त्यामुळे आता पॉडकास्टवाले आलेले आहेत आणि आता बिचारी अर्णव ईश्वरीला तयार करत आहे की ईश्वरी अगं इंटरव्ह्यू आहे काय नसतं. पण बिचारी ईश्वरी बोलते की अर्णव सर मला नाही जमणार, हो कॅमेऱ्यासमोर मी नाही करू शकत असं तसं. तर अर्णव बोलतो की बाई नॉनस्टॉप बडबड करणारी तू, आणि तुला कॅमेऱ्यासमोर बोलता येणार नाही. अगं तू इथे मोठ्या मोठ्या लोकांची बोलती बंद केली तर कॅमेरा काय चीज आहे. बापरे, म्हणजे अर्णव सुद्धा तिला एवढं छान चिडवतंय. किती क्यूट यार. म्हणजे अर्णव फक्त भडकूचंद असं पाहायला भेटत होता, पण अर्णव आता कॉमेडी मॅन चिडवतोय ईश्वरीला. म्हणजे हे पाहायला भेटते म्हणजे किती म्हणजे ग्रेटच वाटते यार, खूप भारी वाटते. तर आता ईश्वरीची सगळी भीती तो दूर करणार आहे आणि तिला पॉडकास्टसाठी तयार करणार आहे. आणि पॉडकास्टवाले सुद्धा असला खतरनाक प्रश्न विचारतात की तुम्ही तुमचं ठरलेलं लग्न, म्हणजे अर्णवला विचारतात की तुम्ही तुमचं लग्न ठरलेलं मोडून तुम्ही ईश्वरीसोबत लग्न केलं असं तसं. तर अर्णव इतकं छान उत्तर देतो की ईश्वरी पैशांपेक्षा माझ्या ईश्वरीची श्रीमंती मी पैशामध्ये नाही मोजू शकत, ती मनाने श्रीमंत आहे. आई शपथ यार, इतकं सुंदर. आणि ईश्वरी अशी भारावून गेलेली आहे की माझी ईश्वरी हा शब्द ऐकतात आता ईश्वरीला नुसते अर्णवचे भासच होत आहेत. बापरे, म्हणजे ईश्वरी आता खऱ्या अर्थाने अर्णवच्या प्रेमात पडलेली आहे. मित्रांनो, प्रेमात बुडणं काय असतं ना, आता हे आपल्याला ईश्वरीलाच विचारावं लागेल, कारण ती आता हळूहळू प्रेमात पडत आहे. आता पडलीच आहे, कारण तिला चक्क भास होतात अर्णवचे. तर आता ईश्वरीचं आणि अर्णवचं नातं असं आता कुठे कोणत्या वळणावर जाणार आहे आणि आता ते दोघे एकत्र कसे येणार आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.